नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, बांद्रावरून सकाळी 11ला पश्चिम एक्सप्रेसने आपला प्रवास सुरू झाला. एकूण 18 जण या ट्रिपला जात होतो. त्यामुळे प्रवासात खूप धमाल आणि मजा येणार हे नक्की होतं. माझ्यासाठी हा प्रवास खूप खास होता, कारण मी पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. त्यामुळे खूप उत्साही होतो. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेश अशा 5 राज्यातून आपला ट्रेनचा प्रवास होता. त्यामुळे बघायला आणि अनुभवायला बरेच काही मिळणार होतं. दोन दिवसाचा प्रवास, खिडकीतून दिसणारे नवीन नवीन दृश्य पाहत आणि तिकडच्या थंडीचा अनुभव घेत आम्ही अमृतसर स्टेशनला पोहोचलो. ट्रेनचा टायमिंग 8 वाजताचा होता, पण आम्हाला जवळजवळ 1.5 तास उशीर झाला होता. 9-9:30 आम्हाला अमृतसर स्टेशनला पोचायला वाजले होते. आधीच थंड वातावरण तिकडचे आणि त्यात पावसाने हजेरी लावली होती. आम्ही 18 जण होतो. त्यामुळे 2 ऑटो रिक्षा करून आम्ही आमच्या बुकिंग हॉटेलवर निघालो. बुकिंग हॉटेल गोल्डन टेम्पलपासून 10 मिनिटावरच होते. पोचायला आपल्याला उशीर झाला होता. त्यामुळे रात्री सर्व लवकर झोपले होते. ट्रिपचा पहिला दिवस उजाडला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ते नुकतंच नव्याने सुरू झालं होतं. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी रूमच्या प्राईसमध्ये छानसा डिस्काउंटही मिळाला. आणि खास म्हणजे त्या हॉटेलमध्ये आम्ही एकमेव गेस्ट होतो. त्यामुळे एकदम शांत आणि निवांत वातावरण मिळालं आम्हाला. रूममध्ये बेड्स, स्वच्छ बाथरूम, गरम पाण्याची सोय आणि इतर सुविधासुद्धा चांगल्या उपलब्ध होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट दिसत होता. नवीन शहर, नवीन जागा पाहण्याची ओढ सगळ्यांनाच होती. 2 दिवसाच्या प्रवासाच्या थकव्यामुळे आणि थंडीमुळेही आज सगळ्यांची झोप नीट पूर्ण झाली होती. त्यामुळे सगळे उशिराच उठले होते आणि म्हणून आम्हाला निघायलाही उशीर झाला होता. ट्रेनमधून येताना एक किस्सा सांगायचा झाला तर, आम्हाला इकडच्या थंडीचा अजिबात अनुभव नव्हता. त्यामुळे आम्ही तेवढी तयारी केली नव्हती. आणि रात्री 1:30च्या सुमारास अचानक थंडी इतकी वाढली की अक्षरशः अंग घोटायला लागलं. माझ्या अंगावर फक्त एक चादर होती आणि आजूबाजूला पाहिलं तर बाकीचे प्रवासी जाड ब्लँकेटमध्ये गुंडाळून झोपले होते. ट्रेनच्या फटीतून येणारी थंड हवा अंगाला इतकी झोंबत होती की जणू काही आपण बर्फाच्या लादीवरच झोपलो की काय असं वाटत होतं. शेवटी मी उठून बसलो आणि बसूनच रात्र काढली. मला वाटलं ही फक्त माझीच अवस्था अशी झाली आहे, पण सकाळी कळलं की सगळ्यांचीच थंडीने हालत खराब केली होती. शेवटी पहाटे साधारण 4च्या सुमारास एक गरम कपडे विकणारा आला. त्याच्याकडून आम्ही सॉक्स, हँड ग्लोव्ज, कानटोपी आणि त्याच्या आवश्यकतेनुसार आम्ही गरम कपडे घेतले. तेव्हा जरा कुठे बरं वाटायला लागलं. पुढे काही प्लॅन करण्याआधी सर्वांना भूक लागली होती. त्यामुळे एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही सगळ्यांनी चहा नाश्ता वगैरे केला आणि मग पुढचा प्रवासाला निघालो. थोडंसं पुढे गेल्यानंतर एका सर्कलवर एक स्टॅच्यूजवळ सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि मग प्रथम
पहिला जालियनवाला बाग करायचं ठरवलं. जालियनवाला बागेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जालियनवाला बागेत रोलेट कायद्याविरोधात 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत शांततापूर्ण सभा भरली होती. ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने कोणताही इशारा न देता तेथे जमलेल्या जमावावर गोळीबार केला, ज्यात शेकडो भारतीय मारले गेले आणि हजारो जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आणि या हत्याकांडामुळे भारतीय स्वतंत्र लढ्याला अजूनच वेग आला होता. आतमध्ये गेल्यानंतर म्युझियममध्ये जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा एक व्हिडिओ दाखवण्यात येत होता, ज्यामध्ये हेच सांगण्यात येत होतं की जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर देशाच्या स्वतंत्र लढ्याला कशाप्रकारे गती मिळाली होती, कशाप्रकारे घडामोडी होत होत्या स्वतंत्र लढ्यात आणि जालियनवाला बाग हत्याकांड हे देशाच्या स्वतंत्र लढ्याला कशाप्रकारे कारणीभूत झालं होतं. खाली उतरल्यानंतर पंजाबच्या प्राचीन इतिहासाबद्दल तिथे माहिती दिली होती. पंजाबचा इतिहास खूप प्राचीन आणि समृद्ध आहे. पंजाब या नावाचा अर्थच 5 नद्यांची भूमी असा होतो. सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम या 5 नद्यांमुळे प्राचीन काळात इथे सिंधू संस्कृती विकसित झाली होती. त्यात हडप्पा हे महत्त्वाचे शहर, तसेच तक्षशिला हे जगातील प्रसिद्ध प्राचीन शिक्षण केंद्र होते. भारतात येणाऱ्या अनेक आक्रमणांचा पहिला सामना पंजाबनेच केला होता. त्यात अलेक्झांडरचाही समावेश होतो. पुढे 15व्या शतकात गुरु नानक देवजी यांनी सिखिझमची स्थापना केली आणि 19व्या शतकात महाराजा रणजित सिंग यांनी शीख समुदायाचं साम्राज्य उभं केलं. जालियनवाला हत्याकांडात शेकडो निरपराध लोकांनी आपला जीव गमावला. या शहीदांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी एक स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला शहीद स्मारक असं म्हटले जाते. हे स्मारक त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देते. लोक ज्या विहिरीत उड्या मारून जीव वाचण्याचा म्हणजे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते, ती विहीरसुद्धा स्मृतिस्थळ म्हणून अजूनही जपलेली आहे. जमावावर गोळीबार चालू असताना त्यातल्या काही गोळ्या ज्या भिंतीवर आदळल्या होत्या त्यांच्या खुणा अजूनही तिथे पाहायला मिळतात. इथे असं सांगण्यात आलं आहे की या जालियनवाला बाग म्हणजे या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी गुजरावाला येथे जेव्हा प्रदर्शन
प्रदर्शनकारी तिथे जमले असताना ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी त्याच्यावर 3 जहाजाने बमबारीसुद्धा केली होती आणि गोळीबारीसुद्धा केली होती. काही लोकांना तिथे गिरफ्तार म्हणजे पकडण्यात आलं होतं आणि 30 जणांवर कारवाई झाली होती की त्यांना मरणाची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली होती. जालियनवाला बाग आपल्याला त्याग, बलिदान आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देतो. आपण ज्या स्वतंत्रपणे जगतोय, फिरतोय ते याच लोकांच्या बलिदानामुळे. या बागेमध्ये शहीदांच्या स्मरणार्थ अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली जाते. ही ज्योत सतत तेवत ठेवली जाते जेणेकरून त्या शहीदांच्या त्यागाची आठवण कायम जिवंत राहावी. आज येथे येणारे हजारो पर्यटक आणि भाविक या अखंड ज्योतीसमोर नतमस्तक होऊन त्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतात. त्या अखंड ज्योतीला नमन करून आम्ही जालियनवाला बागेतून बाहेर पडलो आणि अमृतसर मार्केटमध्ये एंटर केला. जालियनवाला बागेच्या बाहेरच खूप गजबजलेला बाजार पाहायला मिळतो. जवळच असलेल्या गोल्डन टेम्पलमुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. या बाजारात पंजाबी कपडे, पगड्या, धार्मिक वस्तू, स्मृतिचिन्हे आणि स्थानिक खाद्यपदार्थांची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे येथे फिरताना पंजाबच्या संस्कृतीची आणि परंपरेची वेगळीच झलक पाहायला मिळते. मार्केटमध्ये थोडीफार खरेदी करून आम्ही अटारी वाघा बॉर्डरकडे निघालो. इथूनच वाघा बॉर्डरला जायला बससुद्धा अवेलेबल आहेत. 30 ते 45 मिनटाचा प्रवास आहे. भारत पाकिस्तान सीमेवर असलेले हे ठिकाण दररोज होणाऱ्या बीटिंग रिट्रीट सेरेमनीसाठी जगप्रसिद्ध आहे.
अटारी वाघा बॉर्डरवर सुरक्षा कारणामुळे कोणत्याही प्रकारची अगदी हँडबॅगसुद्धा आत नेण्याची परवानगी नाही आहे. इथे अधिकृत लॉकर्स सुविधासुद्धा नसल्यामुळे बहुतेक पर्यटक आपला सामान टॅक्सी किंवा बसमध्येच ठेवून जातात. काही खाजगी दुकानदार पैसे घेऊन बॅग्स ठेवण्याच्या सोयी करतात, पण ते सुरक्षित नाही आहे आणि आम्ही त्यात फसलो होतो. म्हणून अटारी वाघा बॉर्डरला जाताना शक्यतो कमी सामान किंवा जे मौल्यवान नाही आहे असे तेच सामान सोबत घ्यावं. आम्ही रिक्षामधून उतरल्यानंतर बाजूलाच भारतीय सैन्याचे बंकर्स आम्हाला बघायला मिळाले. हे बंकर्स भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्याने वापरले असावे. जसजसे आम्ही बॉर्डरजवळ पोचत होतो तसा उत्साह वाढत जात होता. बीटिंग रिट्रीट सेरेमनी आम्ही पोचायच्या आधीच सुरू झाली होती. आम्हाला 10 मिनिटं उशीर झाला होता. 360 फूट उंच या झेंड्याकडे जेव्हा जवळून वरती बघत होतो तेव्हा मानसुद्धा तेवढी मागे जात नव्हती. सेरेमनी संपल्यानंतर आम्ही बॉर्डर लाईनजवळ गेलो. तिथे आम्ही फोटो काढले. थोडा वेळ त्या वातावरणात उभं राहून तो क्षण मनात साठवला. पहिल्यांदाच बॉर्डर पाहण्याचा तो अनुभव खरंच आयुष्यभर लक्षात राहणारा होता. माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे वंदे. संध्याकाळ झाली होती आणि आम्ही निघालो, म्हणजे आम्ही पोहोचलो होतो अमृतसरच्या सर्वात पवित्र आणि सुंदर ठिकाणी स्वर्ण मंदिर. स्वर्ण मंदिरात जाण्यासाठी आम्ही दोन्ही वेळेचं नियोजन केलं होतं. सकाळी जायचं आणि रात्री जायचं होतं. रात्री आम्ही फोटो वगैरे काढून बघून आम्ही रूमवर जाणार होतो आणि सकाळी दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी जायचं होतं. रात्रीचं स्वर्ण मंदिर बघण्याचं हेच कारण होतं की स्वर्ण मंदिर रात्री दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात आणि सरोवरात पडलेल्या त्याच्या प्रतिबिंबामुळे स्वर्ण मंदिराचे सौंदर्य अधिकच दिव्य आणि मोहक दिसते.
मंदिरात जाताना बॅग्स आणि चप्पल वगैरे ठेवण्यासाठी तिथे बाजूला काउंटर आहेत. तिथे तुम्ही जमा करून आतमध्ये जाऊ शकता. पुढे जाताना जो मनात उत्साह निर्माण होत होता ते सांगणं खूप कठीण आहे, कारण पुढे बघायला जे मिळणार होतं त्याच्या स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तिथे पोहोचेल म्हणून. जसं आम्ही खाली उतरलो आणि मंदिराच्या परिसरात प्रवेश केला, समोरचं दृश्य पाहून आम्ही काही क्षण स्तब्धच राहिलो. रात्रीच्या प्रकाशात स्वर्ण मंदिर अक्षरशः चमकत होतं. सरोवरात पडलेलं त्याचं प्रतिबिंब इतकं सुंदर होतं की नजर हटत नव्हती. इतक्या गर्दीतही चारही बाजूंनी शांतता वाटत होती. पार्श्वभूमीला सुरू असलेलं गुरुभक्तीचं मधुर कीर्तन मन आपोआप शांत होत होतं. 2 दिवसाचा प्रवास आणि दिवसभराचा थकवा जणू त्या वातावरणात विरघळून गेला. मन शांत आणि समाधानी झालं. 1900 किलोमीटरचा प्रवास इथे येऊन संपला असं वाटायला लागलं होतं. स्वर्ण मंदिर, याला हरमंदिर साहेब असे म्हणतात, हे शीख धर्मातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. या मंदिराची स्थापना शीख धर्माचे 5वे गुरु अर्जन देव यांनी 16व्या शतकात केली. मंदिराच्या मध्यभागी असलेले पवित्र सरोवर अमृत सरोवर म्हणून ओळखले जाते आणि याच सरोवरामुळे या शहराला अमृतसर हे नाव मिळाले. शीख साम्राज्याचे महाराजा रणजित सिंग यांनी 19व्या शतकात मंदिराच्या वरच्या भागावर सोन्याचे पत्रे चढवले. त्यानंतर मंदिर सोनेरी रंगात चमकू लागले आणि हळूहळू जगभरात ते गोल्डन टेम्पल या नावाने प्रसिद्ध झाले. रात्रीच्या उजेडातलं चमकणारं ते स्वर्ण मंदिर आम्ही डोळ्यात साठवलं आणि मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर येऊन ग्रुप फोटो घेतला आम्ही आणि हळूहळू हॉटेल गाडी निघालो.